सोनुली, आजचाच तो दिवस ज्याची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतो. मागच्या वर्षी म्हणजेच 11 ऑगस्ट 2023ला संध्याकाळी 6:05 तुझ्या रडण्याच्या आवाजाने ऑपरेशन थिएटरमध्ये तुझे स्वागत झाले. मला ॲनेस्थेशियाची गुंगी असल्याने तुला काही नीट पाहता आले नाही. पण जेव्हा डॉक्टर म्हणाले इट्स अ बेबी गर्ल, ते ऐकूनच मी धन्य झाले. पण कॅप्यूट फॉर्मेशनमुळे तुझ्या डोक्याचा आकार पाहून मुलगी झाल्याचा आनंद पप्पांना काही नीट घेताच आला नाही. कारण विचार करूनच त्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला. सर्वांना विचारायला लागले, हे डोकं असं काय? असो, पण तू काही पप्पांना फार काळ टेन्शनमध्ये ठेवलं नाहीस. खरं तर 8व्या महिन्यात 3D स्कॅनमध्ये तुला पाहिलं होतं ना, तेव्हा घरात मुलगाच होणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. एवढंच नाही तर बेबी शॉवरच्या वेळेस सुद्धा तू आम्हाला कन्फ्युज केलं होतंस. रखुमाई आणि पेढा हे कोणतं कॉम्बिनेशन? माझ्या पोटी मुलगीच जन्माला यावी अशी बऱ्याच हितचिंतकांची इच्छा होती आणि म्हणूनच माझी आणि पप्पांची ही इच्छा पूर्ण केली देवाने. तुझ्या जन्मानंतर तुला सर्वांनी पाहिलं तेव्हा सगळेच म्हणत होते, दोघांसारखी पण दिसत नाही, ये तो कोरियन बेबी आहे. लाल दुपट्यात गुंडाळलेली तू जणू काही माझी गुंजा. बघता बघता कधी 1 वर्षाची झालीस कळालंच नाही. माझ्या गळ्यातल्या माळेवर खेळणारी तू अशी माझी आबू. चिवचा घास भरवता भरवता इथे इथे नाच रे मोरा हे सुद्धा करायला शिकलीस. अशी माझी गुंजा, सोना, आबू, तुला आईकडून खूप खूप आशीर्वाद. ए लाडोबा म्हणून तुला हाक मारत एक गुड मॉर्निंग पापा घेणारी छोटी आई. घरी आल्यावर तुझं औक्षण करणारी, बरं नसल्यावर हॉस्पिटलमध्ये सोबत येणारी, गरम गरम चपाती भरवणारी, मऊ मऊ वरण भात खाऊ घालणारी आणि बाबांची लाडकी असं म्हणणारी छोटी आई. माझ्या लाडोला पहिल्या वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. आता तुझे घरातले सगळ्यात आवडते बाबा. त्यांच्या शिट्टीचा आवाज ऐकून लगेच त्यांच्याकडे जाणारी तू. बाबांजवळ दुसरं कोणी गेलं किंवा बाबांनी कोणाला जवळ घेतलं की तुला मात्र ते आवडत नाही. चालण्याचं पहिलं पाऊल तू त्यांच्यासमोरच टाकलंस. बाबा जसे घरात फिरतील तशी त्यांच्या मागे मागे फिरतेस. अशा बाबांच्या कोबुल्याला शिट्टी मारत शुभेच्छा. मुलगीच होणार हे नक्की माहीत होतं. तुझ्या इवल्याशा पावलांनी घर आनंदाने भरून गेलं. आत्याची टुटू तुझ्या हसण्याने घराला घरपण आली. दुडू चालत तू या घराचा ताबा घेतलास. माझ्या मनाला तिची हक्काची बहीण आली. खूप मोठी हो आणि हसत राहा. आत्याकडून टुटूला पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वात वेगळी आहे माझी आबू. सर्वात प्रेमळ आहे माझी आबू. माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी आबू. सोन्याहून सुंदर माझ्या बहिणीचा मुखडा. आबू, तू आहेस माझ्या काळजाचा तुकडा. अशा माझ्या लट्टू नांदा दिदूकडून हॅपी बर्थडे. तोंडाने गाडी कशी चालवायची हे पहिल्यांदा शिकवणारे तुझे मोठे मामा. आबुकला अशी हाक तुझ्या कानांवर पडली की तुला बरोबर समजते मामा आले. टिंबुकल्याप्रमाणेच तुझे लाड करणारे आणि तुझे पण तेवढेच हट्ट पुरवणारे मोठे मामा. मोठ्या मामांकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ए डिंग डिंग अशी हाक मारणारी तुझी लाडकी आत्तू. तिला इंस्टाग्रामवर काही छान कपडे दिसले की लगेच ती तुला त्या ड्रेसमध्ये इमॅजिन करत असेल. तुझ्यासोबत नाचणारी, मस्ती करणारी, खेळणारी अशा अनेक हरकती करताना स्वतःचे वय विसरून तुझ्यामध्ये हरवून जाते ती तुझी आत्तू. दादा, हिला सर्व प्रकारचे कपडे घालायचे हां, काय ना काय ती फालतूगिरी केलीस तर बघ, असा दम तिने आत्तापासूनच पप्पांना देऊन ठेवला आहे. त्यामुळे तुला कपड्यांच्या बाबतीत आत्तूचा पूर्ण पाठिंबा असेल. अशा तुझ्या लाडक्या आत्तूकडून तिचं किकावर जेवढं प्रेम आहे तेवढ्या शुभेच्छा. वहिनी, बाय मला ओळखतच नाही.
अशी माझ्याकडे नेहमी तक्रार करणारे तुझे छोटे मामा. त्यांनी तुला पहिल्यापासूनच हे बेबी मूव्हीमधल्या एंजलची पदवी बहाल केली आहे बरं का. आता तू त्यांच्याकडे जाण्यासाठी मी त्यांना उपाय सांगितला आहे, कारण तेच म्हणतात ना, आपलं कामच लय बेकार. तर दीदी, तुला मामांकडून वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा. मागच्या वर्षी तुझे चाचू फिरायला जायला निघाले तेव्हाच मी त्यांना बोलले होते की तुम्ही फिरून या बिंदास्त, तोपर्यंत माझी काही डिलिव्हरी होणार नाही. ते आले आणि त्यानंतरच तुझा शुक्रवारी जन्म झाला. जणू काही त्यांची वैष्णवदेवीची यात्रा सफल झाली. त्यांना काही खेळणी आवडली की तुला लगेच घेऊन येतात. घरी आले की त्यांचा पहिला प्रश्न ठरलेला असतो, झोपली आहे का. आणि ते हातपाय धुवायला गेले की बाथरूमपर्यंत त्यांच्या मागे बघत जाणारी तू त्यांची टुकूटुकू. लवकरच तुला चाची मिळावी ह्यासाठी देवदर्शन करत आहे. त्यांची इच्छा लवकर पूर्ण होवो. तुला चाचूंकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रिमोट तुला आवडतात हे जेव्हापासून कळालं आहे तेव्हापासून तुला बड्डे गिफ्ट रिमोटच देणार हे ठरवून मोकळे झाले तुझे छोटे चाचू. इंग्लिश सॉंग्स, पंजाबी सॉंग्सवर नाचायला शिकवणारे, तुझ्यातल्या फूडी कॅरेक्टरला जागे करणारे तुझे चिराग चाचू. त्यांच्याप्रमाणेच सगळं खायला शिकलेली तू त्यांची चिचू. तुला चिराग चाचूंकडून हॅपी बर्थडे. प्रत्येक वडिलांसाठी त्यांची मुलगी ही त्यांचा जीव की प्राण असते. आपल्या लेकीसाठी ते काहीही करू शकतात. असेच तुझे पप्पा. तुला बाळोत्यात बांधणं, तुझी नाईट ड्रेस घालून तयारी करणं, तुझे फोटो काढणं आणि त्या फोटोजसाठी आधी सगळी पूर्वतयारी करणं, या सगळ्या गोष्टी अगदी आवडीने करणारे तुझे पप्पा. तू अगदी त्यांचीच कॉपी होणार आहेस हे नक्की. पप्पांकडून चिमणी तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. माझी सोनूली, तुझा जन्मच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ग. तुझ्या येण्याने काही गोष्टी सुरळीत होतील असं वाटलं होतं, पण तसं काही घडलं नाही. असो, म्हणतात ना, भगवान के घर पे देर है अंधेर नाही. तर होईल कधी ना कधी. माझ्या पोटी तुझ्यासारखी गोंडस मुलगी जन्माला आली ह्यातच माझ्या जीवनाचं सार्थक झालं. तू एवढ्या लहान वयातच एवढी समजूतदार कशी ग. आपल्या आईला समजून घेतलंस, अभ्यास करून दिलास, तर कधी कधी माझ्यासोबत अभ्यास देखील केलास. आत्ता एवढीशी असलेली माझी लाडू कधी ग पटकन 1 वर्षाची झालीस कळालं सुद्धा नाही. माझं आयुष्य तुला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझी लाडू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिली बेटी धनाची पेटी. जशी सायलीची कळी सोनचाफ्याची पाकळी, तशी नाजूक व देखणी आपली आभा सोनसळी. यावी पुनवेच्या राती जशी शकून चाहुलं, तसं अंगणात आपल्या तिचं इवलं पाऊलं. हसू तिचं जशी बरसावी वळवाची सर, चांदण्यांची गोड खळी गोबऱ्याच्या गालांवर. औक्ष लाभू दे उदंड, व्हावी नभाहून मोठी, जन्मोजन्मी लेक होऊन ती यावी माझ्याच पोटी. अशी आपली सर्वांची लाडकी आभा म्हणजेच केशवी. तुला सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. खूप मोठी हो आणि यशस्वी हो. हॅपी बर्थडे आभा.